तर मित्रांनो, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने आज तिसऱ्यांदा विवाह केलाय। स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक ही घटस्फोट घेणार अशी काही चर्चा काही दिवसांपूर्वीच रंगत होत्या। मात्र दरम्यान आता शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी तिसरे लग्न केल्याची माहिती समोर येते। तर शोएब आणि सानिया यांनी पाहिले तर 2010 मध्ये विवाह केला होता। त्यानंतर त्यांना इजान नावाचा मुलगा देखील झाला। तर इजान हा सध्या 5 वर्षांचा आहे। मात्र आता शोएबने तिसरा विवाह केल्यामुळे सर्वच जण आश्चर्यचकित झालेत। तर मग अशात एकूण यांचे नातं का विस्कटलं आणि आता सानिया मिर्झाच्या वडिलांनी सुद्धा याबद्दल भाष्य केले, ज्यात ते म्हणालेत की हा खुला आहे। मग अशात हा खुला असतो काय आणि तसेच हे प्रकरण काय, तर याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर सर्वात आधी तर शोएबने असे करण्याची ही काही पहिली वेळ नाही। यापूर्वी सुद्धा त्याने असंच केलं होतं। त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट म्हणजेच तलाक न देता सानियाशी लग्न केलेलं। आता त्याने तिसऱ्या लग्नातही असंच केलेले, ज्यात सानिया ही शोएबची पहिली नाही तर दुसरी पत्नी। तर सानिया पूर्वी पाहिलं तर शोएबचे लग्न हैदराबादमध्येच झालं होतं। त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं आयेशा सिद्दीकी। तर सानिया आणि शोएबचे 2010 मध्येच लग्न झाले होते। दोघेही गेल्या 13 वर्षांपासून एकत्र राहत होते। मात्र त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता। तर मग आता शोएब आणि सानिया हे वेगळे कसे झाले याबद्दल बोललो तर 2022 मध्ये पहिल्यांदाच शोएब आणि सानियामधील अंतर वाढल्याची बातमी ही समोर आली होती। तर पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये शोएबने सानियाची फसवणूक केल्याचं बोललं जात होतं। तरी आधी पाहिलं तर शोएब पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा उमरसोबत सुद्धा रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं। तर शोएब आणि आयेशाचे रोमॅन्टिक फोटोजसुद्धा समोर आलेले। मात्र नंतर शोएब आणि आयेशा या दोघांनी ही केवळ अफवा असल्याचं म्हटलेलं। मात्र यानंतर शोएबने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक माहिती डिलीट केली होती, ज्यात खरं तर यापूर्वी शोएबचा बायो पाहिला तर ॲथलीट अँड सुपरवुमन सानिया मिर्झाच हजबंड असा होता। मात्र त्याने बायो अपडेट करत लिहिलं होतं की प्रो ॲथलीट लिव्ह अनब्रोकन। तर याशिवाय पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच सानिया मिर्झाने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल एक पोस्ट ही शेअर केली होती, जी पुन्हा एकदा चर्चेत येते। तर खरं तर लग्न अवघड आहे, घटस्फोटी अवघडच आहे, वाढलेलं वजन अवघड आहे, त्याचप्रमाणे फिट राहणं देखील गरजेचं आहे। तर कर्जबाजारी राहणं अयोग्य आहे। तर आयुष्यात कोणतीही गोष्ट सोपी नाही, पण योग्य मार्ग निवडणं तुमच्या हातात आहे, अशी पोस्ट सानियाने केली होती। आणि म्हणूनच आपापसातीलच काही वादांमुळे ते दोघे वेगळे झाले असावे असं म्हटलं जाते। तर मग अशात आता सानियाचे वडील यावर काय म्हणालेत याबद्दल बोललोत तर सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी शोएबच्या तिसऱ्या लग्नाबाबत आणि घटस्फोटाबाबत आपली भावना व्यक्त केलेली, ज्यात पीटीआयशी बोलताना ते स्वतः म्हणाले की दोघेही संमतीने वेगळे झालेले आहेत। तर हा खुला आहे। तर मग अशात आता खुला काय असतो, तर आता याबद्दल बोललोत तर कुराण आणि हदीसमधील काही नियमांनुसार घटस्फोट म्हणजेच तलाक आणि खुला यामध्ये मोठा फरक नसतो। एखादी महिला जेव्हा वेगळे होण्यास निर्णय घेते तेव्हा त्याला खुला म्हटले जाते। तर वेगळे होण्यास निर्णय जर पुरुषाने घेतला तर त्याला तलाक म्हटले जाते। तर आता तलाक घेतल्यानंतर महिला सलग 3 महिने आपल्या पतीचे घर राहते। कुराण आणि हदीसमध्ये याचा उल्लेख आहे। त्यामुळे सानियाच्या वडिलांनी स्पष्ट केलं की तिनेच हा वेगळे होण्यास निर्णय स्वतः घेतलेला आहे, म्हणजेच हा एक खुला आहे। तर दरम्यान पाहिले तर सना जावेद आणि शोएब मलिक यांनी विवाह केला असला तरी सानियासोबत त्याने अजूनही घटस्फोट म्हणजेच तलाक हा काही घेतलेला नाही। याबाबत कोणतीही माहिती अजूनही समोर आलेली नाही। त्यामुळे अशात एकूण हे प्रकरण काय हे तुम्हाला समजलं असेलच आणि खुला नेमका काय असतो हे सुद्धा कळलं असेल। तर मग अशात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका।